मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा. आपण बी फार्म सेकंड इयर सेमिस्टर थर्डसाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं युनिट आहे बेंझिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह्ज. त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेंझिन हा भाग पूर्ण बघितलेला आहे. तर आज आपणाला त्याच्या पुढचा भाग बघायचा आहे, ॲनालिटिकल अँड सिंथेटिक एव्हिडन्सेस ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. काय ॲनालिटिकल and synthetic evidences of benchin. आपण बेंझिन म्हणले की आपल्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी येतात. कोणत्या? द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन इज C6H6 and its structure is like this. Yes, molecular formula of benzene is C6H6 and structure of benzene is like this. What are the evidences to show the molecular formula of benzene is C6H6 and structure of benzene is like this? बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे आणि त्याचं स्ट्रक्चर असंच असतंय. ह्याचे एव्हिडन्सेस आपणाला द्यायचे. बरोबर आहे. तर पहिला पॉइंट आहे द एलिमेंट डिटेक्शन एनालिसिस. एलिमेंट डिटेक्शन कसं करतात ते तुम्ही फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड करताना तुम्ही एलिमेंट डिटेक्शनसाठी सोडियम मेटल वापरला होतात बघा. बाय the element detection analysis, जिथे की तुमचे नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन सगळ्या टेस्ट अब्सेंट आल्या आणि तुम्ही म्हणलात की द गिवन कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन अँड हायड्रोजन. बरोबर. बाय एलिमेंट डिटेक्शन अनालिसिस and molecular weight determination method, या दोन मेथडनी. कोणत्या? बाय एलिमेंट डिटेक्शन अनालिसिस and molecular weight determination method. The molecular formula of benzene is C6H6. मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन मेथड कोणती? तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पिरिकल फॉर्म्युला शिकलेला आहे बघा. कार्बनचं पर्सेंटेज एवढं आहे, हायड्रोजनचं पर्सेंटेज एवढं आहे, ते तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकलेलं आहे बघा. त्या मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन मेथड आणि एलिमेंट डिटर्मिनेशन अनालिसिस या दोन गोष्टीवर आधारित बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा C6H6 आहे हे प्रूव्ह झालं. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन इज C6H6 indicates that it is benzene is a unsaturated compound.
molecular formula of benzene is C6H6, indicate that benzene is a unsaturated compound. कारण कार्बनच्या संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा जर जास्त हायड्रोजन असतील, कार्बनची संख्या 6 आहे, हायड्रोजनची संख्या जर दुप्पट आणि अधिक 2 असते म्हणजे 14 असते, तर तो सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणला असतो. त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मीन्स कंपाऊंड कंटेनिंग डबल और ट्रिपल बॉन्ड. डबल और ट्रिपल. पुढे बघू, 2 एव्हिडन्सेस झाले. कोणते? बाय एलिमेंट डिटेक्शन अनालिसिस and molecular weight determination method. Molecular formula of benzene is C6H6. The molecular formula of benzene is C6H6 indicate that benzene is an unsaturated compound. काही बेंझिनच्या रिॲक्शन लिहिणार आहे मी. बघा, benzene is reacted with the bromine in presence of carbon tetrachloride. No reaction. Benzene on oxidation with KMnO4. No reaction. Benzene is reacted with HCl and water. No reaction. Above reaction indicate that benzene is a सायक्लिक स्ट्रक्चर. कारण जेवढे काही सायक्लिक कंपाऊंड असतात ते सायक्लिक कंपाऊंड या रिॲक्शन देत नाहीत. ही रिॲक्शन तुमची नो रिॲक्शन उरलेली, याचा अर्थ हे तुमचा मॉलिक्यूल सायक्लिक स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. Above reaction indicate that benzene is a cyclic structure. बघा, above reaction indicate that बेंझिनची ब्रोमीन बरोबर रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ FeBr2, मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन तयार झाला. द अबोव रिॲक्शन mono bromo compound is formed. This indicate that 6 carbon atom किंवा 6 hydrogen atoms in benzene are identical and each hydrogen atom is attached to किंवा 1 hydrogen atom is attached to each carbon atom. काय इंडिकेट करते सांगा? Above reaction indicate that mono substituted किंवा
monobromobenzene is formed. This indicates that all 6 hydrogen atoms in a benzene is identical and each carbon atom is attached 1 hydrogen atom. चौथा पॉइंट झाला. पाचवा पॉइंट बघा. Benzene on a reduction with nickel cyclohexane is formed. तर किती हायड्रोजन लागलेले आहेत? 3 मोल ऑफ हायड्रोजन विल बी रिक्वायर्ड. जर 1 मोल हायड्रोजन लागला तर त्याच्याकडे 1 डबल बॉन्ड आहे म्हणायचं. जर तुम्हाला 2 मोल हायड्रोजनचे लागत असतील तर 2 डबल बॉन्ड आहेत म्हणायचं. आणि जर तुम्हाला 3 मोल लागत असतील हायड्रोजनचे तर समजायचं की बेंझीन कंटेनिंग 3 डबल बॉन्ड्स. द अबोव रिएक्शन 3 मोल ऑफ हायड्रोजन विल बी रिक्वायर इंडिकेट दैट बेंझीन कंटेनिंग 3 डबल बॉन्ड्स. मग 3 डबल बॉन्ड आहेत तर देअरफॉर बेंझीन कंटेनिंग alternate single and double bonds. आणि लास्ट पॉइंट आहे 6वा. Structure 1 and structure 2 are resonance structure of a benzene and structure 3 is a hybrid structure of a benzene. येते लक्षात. एवढे 6 पॉइंट आहेत. या 6 पॉइंटच्या आधारे आपण सांगू शकतो की बेंझीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे आणि त्याचं स्ट्रक्चर असं आहे. पहिलं काय? बाय एलिमेंट डिटेक्शन अनालिसिस अँड मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन मेथड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझीन इज C6H6. नंबर 2, the molecular formula of benzene is C6H6 indicate that बेंझीन इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 जास्त असतील तर सॅच्युरेटेड म्हणतो. कार्बनच्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. तिसरं, ब्रोमिनची रिएक्शन होत नाही, KMnO4ची रिएक्शन होत नाही, ही रिएक्शन होत नाही. अबोव रिएक्शन इंडिकेट दैट बेंझीन इज अ सायक्लिक स्ट्रक्चर. कारण सायक्लिक कंपाऊंड ह्या रिएक्शन देत नाहीत. चौथं, बेंझीन ब्रोमोबेन इन अबोव रिएक्शन मोनोब्रोमोबेंझीन इज फॉर्मड इंडिकेट दैट all 6 hydrogen atoms in a benzene are identical and each carbon atom attached 1 hydrogen atom. पाचवं, ही reaction reduction in above reaction 3 mole of hydrogen molecule will be required, indicate that benzene containing 3 double bonds, therefore benzene containing alternate single and double bonds.
6 आधी स्ट्रक्चर काढून मग खाली पॉइंट लिहू. स्ट्रक्चर 1 and 2 are resonance structure of benzene and structure 3 is a hybrid structure of benzene. समजतंय सगळ्यांना? कळतंय? लिहा पहिला पॉइंट. बाय द element detection analysis and molecular weight determination method, molecular formula of benzene is C6H6. नंबर 2, molecular formula of benzene is C6H6, comma, indicates that benzene is a unsaturated compound. तीसरा पॉइंट, हे रिएक्शन लिहा अगोदर का है एवढा. बेंझीन 3 आरो दाखवा. ब्रोमीन ऑब्लिक CCl4, KMnO4, HCl वाटर, नो रिएक्शन, नो रिएक्शन, नो रिएक्शन. खाली लिहा त्याच्या above reaction indicate that benzene is a cyclic structure. चार नंबर टाकून आधी ही रिएक्शन लिहा. 4 नंबरच्या आधी रिएक्शन लिहा. ही रिएक्शन लिहून घ्या 4 नंबरचे. लिहिलं? खाली लिहा. इन अभर रिएक्शन monobromobenzene is formed. Indicates that all 6 hydrogen atoms in a benzene, all 6 hydrogen atoms in a benzene are identical. Full stop. In a benzene, each carbon atom is attached 1 hydrogen atoms. 5वा ही रिएक्शन लिहून घ्या. लिहिलं? ह्याच्यात फक्त महत्वाचं काय, 3 मोल ऑफ हायड्रोजन लागलेला. इन अभर रिएक्शन बेंझीन रिक्वायर
3 mole of hydrogen molecule. Indicate that benzene containing three double bonds, full stop, त्याच्या खालीच एक वळल्या, benzene containing alternate single and double bonds. लास्ट 6वा पॉइंट आधी हे स्ट्रक्चर काढा सगळेजण. काढलात? काही नाही बघा, 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्डची पोझिशन वेगळी आहे. फरक खेळला महत्वाचा. हे का इथं डबल बॉन्ड, इथं आहे, इथं असं आहे. लिहा स्ट्रक्चर इन अबोव स्ट्रक्चर्स कॉमा स्ट्रक्चर 1 and 2 are resonance structure of a benzene and structure 3rd is a hybrid structure of benzene. तर या ठिकाणी हे बीट संपलं. कोणतं? अनालिटिकल अँड सिंथेटिक एव्हिडन्सेस ऑफ बेंझीन. बेंझीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे आणि त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे. हे इंडिकेट करण्यासाठी एवढे 6 एव्हिडन्सेस आहेत. ऑल दीज 6 एव्हिडन्सेस विच इंडिकेट दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझीन इज C6H6 and the structure is cyclic in nature and containing alternate single and double bond. ओके, आज इथेच थांबव.